पुणे रेव पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचं नाव समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाल्याचं आपण पाहायला मिळालं। या सगळ्या घटनेनंतर पुण्यातल्या खराडी परिसरामध्ये ही रेव पार्टी झाल्याचा दावा पुणे पोलिसांकडून करण्यात आलेला आहे आणि ज्यामध्ये प्रांजल खेवलकर सह इतर आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यांना पोलीस कोठडी देखील पुण्यातल्याच शिवाजीनगर कोर्टाने सुनावलेली आहे आणि या घटनेनंतर आता एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे सध्या पुण्यात तळ ठोकून आहेत। पुण्यातल्याच हडपसर या ठिकाणी खडसे कुटुंबियांचं निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी कालपासून ते पुण्यात दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या घटनेनंतर आता त्यांच्याकडून कायदेशीर बाबी किंवा कायदेशीर लढाई नेमकी कशी लढायची या संदर्भात आता त्यांच्याकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे। काल ज्या पद्धतीने 2 दिवसांपूर्वी पुण्यातल्या खराडी परिसरामध्ये ही रेव पार्टी पार पडल्याचा दावा पुणे पोलिसांकडून करण्यात आलेला आहे आणि खराडीतल्या एका घरातनं त्या सगळ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच कारवाई दरम्यान काही अंमली पदार्थ त्यासोबतच काही मुलींना आणि काही रोख रक्कम देखील पुणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याचा दावा हा पुणे पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। त्यानुसार ही कारवाई देखील करण्यात आलेली आहे। या सगळ्या कारवाईनंतर आता एकनाथ खडसे यांच्याशी ज्यावेळी आपण बोललो त्यावेळी त्यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केलेला आहे। ही रेव पार्टी नेमकी कशी म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीने ससून रुग्णालयाकडून या सर्व आरोपींचा त्यासोबतच त्यांचे जे जावई आहेत प्रांजल खेवलकर यांचा जो ब्लड रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टनुसार प्रांजल खेवलकर इतर आरोपींनी अल्कोहोलचं सेवन केल्याचा दावा हा ससून रुग्णालयाकडून करण्यात आलेला आहे। मात्र ड्रग्सचा रिपोर्ट का ससून रुग्णालयाकडून देण्यात आला नाही असा प्रश्न देखील एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने या कारवाईचे जे व्हिडिओ समाज माध्यमात त्यासोबतच मीडियाला देण्यात आलेले आहेत त्यावरून देखील एकनाथ खडसे यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया आल्याचं आपल्याला पाहायला मिळतो। पुणे पोलिसांना नेमका हा अधिकार कुणी दिलेला आहे अशा पद्धतीने व्हिडिओ मीडियाला देण्याचा। त्यामुळे या संदर्भात एकूण खडसे कुटुंबियांचे जे काही वकील आहेत त्यांनी ससून रुग्णालय आणि पुणे पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की जी काही कारवाई पुणे पोलिसांनी केलेली आहे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्हाला मिळावं। त्यासोबतच ससून रुग्णालयात प्रांजल खेवलकर यांचे रक्ताचे नमुने घेतानाचे जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते देखील आम्हाला मिळावं, जेणेकरून आम्ही कोर्टात हे सर्व पुरावे सादर करू शकतो। कोर्टाच्या कामकाजासाठी आम्हाला हे व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळावं, फुटेज मिळावं अशा पद्धतीचं पत्र हे ससून रुग्णालय त्यासोबतच पुणे पोलीस आयुक्तांना खडसेंच्या वकिलांकडून देण्यात आलेलं आहे। मात्र अद्यापपर्यंत पुणे पोलीस आणि ससून रुग्णालय प्रशासन यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद हा खडसे कुटुंबियांच्या वकिलांना देण्यात आलेला नाहीये। दुसरीकडे आज या सगळ्या प्रकरणानंतर रोहिणी खडसे देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार होत्या। सकाळी 11 वाजता ही भेट होणार होती तसा निरोप देखील त्यांच्याकडून आला होता। मात्र अचानक ही भेट देखील रद्द करण्यात आलेली आहे। ही भेट का रद्द झाली याबाबत अद्यापपर्यंत स्पष्टता आलेली नाहीये। मात्र ज्या पद्धतीने एकूणच खडसे कुटुंबियांकडून जो काही दावा केला जातोय प्रांजल खेवलकर आणि एकूणच खडसे कुटुंबियांना या सगळ्या कारवाईमध्ये अडकवण्याचा हा प्रयत्न आहे, त्यांचा जो रोख आहे तो थेट गिरीश महाजन यांच्यावरती आहे। कारण एकनाथ खडसे यांनी पुण्यातील ॲडव्होकेट असीम सरोदे यांची देखील भेट घेतलेली आहे। त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणासंदर्भात कायदेशीर सल्ला देखील घेतलेला आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भात एकनाथ खडसे यांनी असीम सरोदे यांच्याकडून रेव पार्टी नेमकी कशी असते हे देखील समजून घेतलेलं आहे आणि जी कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे
ती कारवाई देखील एकनाथ खडसे यांनी असीम सरोदे यांच्याकडून समजून घेतलेली आहे। कायदेशीर एकूण सल्ला असीम सरोदे यांच्याकडून घेतलेला आहे आणि गरज लागली तर असीम सरोदे हे देखील खडसे कुटुंबियांकडून कोर्टात त्यांची बाजू मांडतील असं देखील एकनाथ खडसे आणि असीम सरोदे यांच्यात दोघांमध्ये झालेल्या चर्चेतून समोर आलेलं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे या दोघांच्या चर्चेमध्ये गिरीश महाजन यांच्यावरती त्यांचा रोख होता, खडसेंचा रोख होता। पुणे पोलिसांना जी काही कारवाई करण्यास सांगितलं गेलं यामागचा कर्ता करविता हे गिरीश महाजन आहेत असं देखील या दोघांच्या बोलण्यातून समोर आल्याचं असीम सरोदे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। या सगळ्या कारवाईनंतर उद्या या रेव पार्टीतले जे आरोपी आहेत अर्थात प्रांजल खेवलकर आणि इतर सर्व जे आरोपी आहेत त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे। कोर्ट या सगळ्या कारवाईनंतर उद्या पुणे पोलीस आता कुठले पुरावे या रेव पार्टी संदर्भात सादर करतील हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। आणि दुसरीकडे खडसे कुटुंबियांचे वकील जे आहेत ते देखील काय नेमकी बाजू मांडतात ते देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या कारवाईवरती खडसे कुटुंबियांकडून आणि एकूणच काही विरोधी पक्षांकडून देखील संशय व्यक्त होताना पाहायला मिळतो। लवकरच या सगळ्या प्रकरणासंदर्भात रोहिणी खडसे स्वतः पुण्यातल्या शरद पवार गटाच्या शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहे। ज्या पत्रकार परिषदेला रोहित पवार देखील उपस्थित राहणार आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या रेव पार्टी संदर्भात काही खुलासे देखील रोहिणी खडसे यांच्याकडून केले जातील असा दावा देखील केला जातोय। मात्र या सगळ्या रेव पार्टीच्या प्रकरणामध्ये आता पुणे पोलीस देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय। कारण जो काही दावा त्यांच्याकडून केला जातोय तो कोर्टात आता कितपत टिकतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि उद्या या सगळ्या प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे पुणे पोलीस नेमके आता कुठले पुरावे उद्या कोर्टात सादर करतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।